हॅलो, नमस्ते ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस, फूड, फन आणि फॅमिलीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 एक्झरसाईज जे तुम्हाला तुमच्या पोटावरचं फॅट कमी करायला मदत करू शकतात. यस, तुम्हाला पोटावरचं फॅट कमी करायचं आहे आणि खूप हेवी एक्झरसाईज करू शकत नाही. तर हे जे 10 स्टँडिंग ॲप्स वर्कआउट आहेत, उभे राहून करायचे, तुम्ही कुठेही करू शकता. इझी आहेत आणि इफेक्टिव्ह आहेत. तर नक्की करून पाहायचं आहे. तर आपण पाहूयात असे कुठले 10 एक्झरसाईज आहेत की जे तुम्हाला मदत करतात पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी इझिली. तर व्हिडिओला सुरुवात करूयातच. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. पहिल्यांदा प्रॉपर फुल बॉडी वॉर्मअप करून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी लिंक खाली देत आहे, तर त्याच्यामध्ये पाहून तुम्ही करू शकता. पहिला एक्झरसाईज आपल्याला करायचा आहे नीट. कसा करायचा फर्स्ट पाहून घ्या. हात वरती घ्यायचे आणि मी तुम्हाला वरती घेऊन जायचे. स्टार्ट. सेकंड एक्झरसाइज ऑब्लिक क्रंचेस. कसा करायचे पहा. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स ठेवायचे. स्टार्ट. थर्ड एक्झरसाइज क्रॉस क्रंचेस. कसा करायचे. डोक्याच्या पाठीमध्ये हात ठेवायचे आणि क्रॉस क्रंच करायचे. स्टार्ट. फोर्थ एक्झरसाइज आहे वूड चॉक. हा कसा करायचे. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स ठेवायचे. दोन्ही हात असे पुढे पकडायचे. साईड मध्ये साईड. स्टार्ट.
5वा एक्सरसाइज आहे रेनबो ट्विस्ट. कसा करायचं बघा. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स, दोन्ही हात असे पकडायचे. स्टार्ट. सहावा एक्सरसाइज आहे अपोजिट टो टच. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स, हात असे ठेवायचे. स्टार्ट. सातवा एक्सरसाइज आहे नी रन. कसा करायचं पहा. स्टार्ट. आठवा एक्सरसाइज आहे पॉवर क्रंचेस. कसा करायचं आहे पहा. दोन्ही हात इथे डोक्याला. स्टार्ट. नवा एक्सरसाइज आहे रोल पंच. कसा करायचा आहे बघा. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स, दोन्ही हात पकडायचे. त्याच्यामध्ये हातामध्ये तुम्ही डंबेल पण घेऊ शकता. स्टार्ट.
10वा आणि शेवटचा एक्सरसाइज आहे हाय नी ट्विस्ट. कसा करायचं आहे पहा. स्टार्ट. यस, तर हे होते आजचे 10 स्टँडिंग ॲब्स वर्कआउट. सोपे आहेत, इफेक्टिव्ह आहेत, तर नक्की करून पहा. सोबत हेही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्ही एक्झरसाईजला सुरुवात करताय तर प्रॉपर फुल बॉडी वॉर्मअप करून घ्यायचं आहे आणि आफ्टर एक्झरसाईज फुल बॉडी स्ट्रेचिंगही करून घ्यायचं आहे. तुम्ही जर हेवी वेटवाले आहात किंवा फ्लेक्सिबिलिटी कमी आहे तर हे जे एक्झरसाईज आहे ते सुरुवातीला स्लो पेसने आणि कमी काउंट असं सुरुवात करा. तुम्ही 1 मंथ 2 मंथ 3 मंथ जसं एक्झरसाईज करायला लागाल तर तसं फॅट कमी होईल, तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढेल आणि हे एक्झरसाईज जे आहे ते तुम्ही प्रॉपर करायलाही लागाल. सो हे जे सगळे वर्कआउट्स आहेत हे करून पाहायचे आहेत. शिवाय कमेंट करून सांगा की हे वर्कआउट तुम्हाला कसे वाटले. सोबत टिपमध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे की हे सगळं रुटीन फॉलो करत असताना एक्झरसाईज वगैरे दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आहे, रात्रीची झोप प्रॉपर घ्यायची आहे. खाण्यामध्ये तळलेलं, खूप तेलकट, साखर, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे जेवढं पॉसिबल तेवढं अवॉइड करायचं आहे. तर हे पूर्ण रुटीन फॉलो करून बघा. शिवाय मी वेट लॉस आणि ओव्हरऑल डाएट रिलेटेड बरेचसे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती, तर ते जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला तुमच्या फॅट लॉस, पोटावरचं फॅट कमी करायचं आहे, वेट कमी करायचं आहे, फिटनेस इम्प्रूव्ह करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की मदत होणार आहे. तर कमेंट करून नक्की हेही सांगा चला की तुम्हाला काय काय रिझल्ट मिळत आहेत हे सगळे व्हिडिओज आणि टिप्स पाहून. यस, तर भेटूयात अजून एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.